गोवा एग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्डाचो 12 वर्सां चेअरमॅन आशिल्लो. आज जे एपीएमसी आसात, जे मार्केट यार्ड्स आसात, गोंयांत मार्केट यार्डाचे नेटवर्क उबे करपाक म्हजो खूब हातभार लागला. आनी म्हणून हांव जाणा शेतकरी कशा पद्दतीन जगता, शेतकरी कशा पद्दतीन आपलो माल हाडटा मार्केटा यार्डा भितर, थंय ऑक्शन जाता, बऱ्यांतलो बरो प्रायस ताका दिल्लो वता आनी ताका रायट आसता. ऑक्शन जाला त्या मनशाक दिवपा जाय अशें ना, तो जर सॅटिस्फायड ना ताच्यान तो माल थंय फुकट 8 दीस 15 दीस म्हयनो दवरपा जाता आनी आपल्याक बरो प्रायस जेन्ना येता तेन्ना ताका दिवपा जाता. अशा पद्दतीन ही मार्केट यार्ड चलताली. असेंब्लिंग सेंटर्स अक्रॉस द कंट्री. हांव खूब मार्केट यार्डां पळयल्या. एक ल्हानसो गांव आसा उंजा म्हणून इन गुजरात. हे जिरा मार्केट ह्या देशातच नाही, ह्या जगात जिरे म्हणटा ते त्या मार्केट यार्डांतल्यान वता, एक्सपोर्ट जाता. आझाद नगरची मंडी पळयल्या इन दिल्ली. अशे ह्या मंडी आज ह्या सरकारान सगळ्यो एबॉलिश करपा कडेन पाविल्यो आसा. कारण कितें? एकमेव कारण, कॉर्पोरेट सेक्टर वो डायरेक्ट शेतकऱ्या कडेन वचून माल घेवपाक सोदता. ताका हे मान्य ना, ह्यो गजाली मान्य ना. शेतकऱ्याच्या पोटार मारपाचो हो प्रयत्न आसा. आणि म्हणून आज सगळे शेतकरी रस्त्यार आयिल्ले आसा. पळय, म्हाका याद जाता लाल बहादूर शास्त्रीन सांगिल्लें की ह्या देशाचे 2 महत्वाचे घटक आसा. एक जवान जो देशाच्या बॉर्डरीचेर आमचे रक्षण करता म्हणून आमी रातचे न्हिदपाक शकता, आणि दुसरो किसान जो अन्न प्रोड्यूस करता आणि म्हणून आमी आज जगतात. म्हणजे ताणें स्लोगन दिल्लो, जय जवान जय किसान. आज खंय पावले? आज किसानाची परिस्थिती, शेतकऱ्याची परिस्थिती खंय पावली? जे खंयच्याच सरकारान करपाचें धाडस केलें ना ते हे सरकार आज ह्या शेतकऱ्यांक रस्त्यार हाडून करपाक सोदता. म्हाका याद जाता, हांव चीफ मिनिस्टर आसतना चीफ मिनिस्टराची कॉन्फरन्स आशिल्ली दिल्लीक. प्रायम मिनिस्टर आशिल्लो प्रकाश सिंग बादल म्हणटा तो तेन्ना पंजाबाचो चीफ मिनिस्टर, हांव गोंयचो चीफ मिनिस्टर आसा. एग्रीकल्चराचेर टॉपीक आशिल्लें डिस्कशनाचें, आनी तातूंत ताणें उबें रावन सांगलें की पंजाब हरियाणा हो बेल्ट मॅक्झिमम गंव तांदूळ प्रोड्यूस करता. तो म्हणटा आज परिस्थिती अशी जाल्या की आमचे भुरगे हे शेत कामा कडेन वचपाक सोदना. कारण कितें? की तांकां दिसता शेतीक जो प्रायस मेळपा जाय, मालाक जो प्रायस मेळपा जाय, तो प्रायस हे सरकार आमकां दिना. आपल्या बापायन आमच्या बापायन खूब त्रास काडले, कांय जोडले ना. आमी आनी कित्याक ह्या धंद्याक वचप? म्हूण ताणें एक थंय डेंजर दाखयलो की मुखावेली पिढी शेतकऱ्याच्या भुरग्याची ही खरेंच शेता कडेन वतली काय कितें हाजेर ताणें क्वेश्चन मार्क दाखयलो. आनी आयचे जर परिस्थिती पळयत, शेतकऱ्याचे भुरगे म्हणटले आमचे बापायक जर रस्त्यार येवचे पडले, जे माल पिकोवन लोकांक सप्लाय करतात, जाल्यार आमी आनी शेताचें काम करपाक कित्याक वचपाचें? हो प्रश्नचिन्ह आज परत उपस्थित जाता. म्हाका बादलाची उतरां याद जातात. आनी म्हणून म्हाका दिसता आज जो भारत बंद सगळ्या देशभर आज तांणी उलो मारला, तो खरं म्हटलें जाल्यार सगळ्या शेतकऱ्यांचेर जाल्ल्या अन्यायाच्या विरोधात देशात जागृताय करपाक जाय. आतांच उलयता आसतना हाणें सांगलें की हांव चीफ मिनिस्टर आसतना SEZ स्क्रॅप केलो म्हणून. म्हजें म्हणणें, लोकशाहीत सरकार सेन्सिटीव आसपाक जाय टू द प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल. लोकशाही म्हणजे कितें? प्रजेक जाय तें जावपाक जाय. त्या वेळाचेर SEZ वॉज काँग्रेस गव्हर्नमेंट्स बेबी, सेंटराचो पॅट प्रोजेक्ट. म्हज्या पयलींच्या सरकारान SEZ सँक्शन केल्ली. हांव जेन्ना मुख्यमंत्री जालो 6 म्हयने भितर एज्युटेशन चालू जालें. हांव तांचे कडेन उलयलो आनी म्हज्याय लक्षांत आयलें की ते म्हणटा तें सारकें की इतल्या ल्हानशा राज्यांत 17 SEZ कित्याक आनी कोणा खातीर? आनी म्हणून त्या वेळाचेर हांव वचून दिल्लीक आमचे काँग्रेसचे अध्यक्ष, प्रायम मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर हांचे कडेन डिस्कस केलें, तांकां कन्विन्स केलें की हे SEZ तुमी गोंयचे पुरते माफ करात. आनी ताणें म्हाका सांगलें, तूं लोकां बरोबर राव, लोकांक जर नाका जाल्यार SEZ स्क्रॅप कर आनी उडय. आनी हांवें धाडस दाखयलें. ह्या देशांतले म्हाका सांगपाक गर्व आसा, ह्या देशांतलें गोंय हें एकमेव राज्य आनी दिगंबर कामत हो एकमेव चीफ मिनिस्टर जाणें गट्स दाखयले SEZ स्क्रॅप करपाचें. आज गोंयांत एकूय SEZ ना. खूब जाणांच्या पोटांत दुखता आसा. आनी म्हणून हांवें सरकाराक सांगलें, इफ यू हॅव ए वील देर इज ए वे. वील आसपाक जाय. डबल ट्रॅकिंगा खातीर लोक रस्त्यार येतात.
कोल हबा खातीर लोक रस्त्यार येतात. मदींच एक ताणें सांगलें त्या भशेन स्टेटमेंट केलो की बोल्सांत पेपर घालून भोवन की दिगंबर कामतीन आपल्या कडेन पेपर आहा, दिगंबर कामतीन कोल हाडपाक सँक्शन केल्लें. हांवें ओपन चॅलेंज दिलें नेक्स्ट डे, कोणा कडेन पेपर आसा पेपर दवरात, दाखयात पेपर. दिगंबर कामतीची एक सायन आसा जाल्यार लेटर दाखयात. मागीर चर्चिल बाब खंय तरी एक दोन पेपर काडून दाखोवपा लागलो, हे पळय म्हणून. हांवें पळयलें, अरे हांवें आनी सही मारलें. तो पेपर आशिल्लो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो कन्सेंट दिल्लो. पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणटा तो कन्सेंट टू ऑपरेट दिता अंडर एअर एंड पोल्युशन एक्ट. गव्हर्मेंट दिना. एक फायल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची गव्हर्मेंट येना. मागीर चीफ मिनिस्टर स्टेटमेंट केलो की म्हजो तो डॉक्युमेंट असेंब्लीच्या टेबलार दवरता. पूण गव्हर्मेंटाक जर व्हील आसा, लोक जर रस्त्यार आसा, लोकांक नाका. कोणा खातीर डबल ट्रॅकिंग? आमी हुबळी गेले, हांव आनी गिरीश आनी आमचे कार्यकर्ते आमी 10-12 गाडी घेवन हुबळी गेले. जनरल मॅनेजराच्या थंय ऑफिसांत वचून थंय धरणें धरलें. ताणें आमकां आपोवन गेलें. आमी ताका एकच प्रश्न विचारलो, तुमी म्हणटा डिसिजन इन द इंट्रस्ट ऑफ गोवा, तूं सांग डबल ट्रॅकाचो फायदो गोंयचे प्रोजेक्ट कसो जातलो, आमकां एक्सप्लेन कर. आज एक ट्रॅक आसा, ताजे वेल्यान फक्त 5 पॅसेंजर ट्रेनी वता. हांवें नांवां सुद्दां काडलीं सोदून. गोवा एक्सप्रेस, दिल्ली एक्सप्रेस, तुगेली अमरावती एक्सप्रेस, यशवंतपूर एक्सप्रेस आनी वास्को टू कुळे. ती तर बंदच आशिल्ली. आयच्यान कालच्यान सोमाराच्यान स्टार्ट जाली. बाकी सगळे कोलाचे ट्रेनी. म्हणजे तुमकां आनीकय ट्रेनी जर स्टार्ट करपा जाता जाल्यार आसा तो ट्रॅक सफिशियंट आहा. ते भितरल्यान हळू म्हाका ऑफिसर कोण आशिल्ले ते म्हणपाक लागले, ना ते पॅसेंजर ट्रेनी सगळ्यो कोंकण रेल्वेच्या ट्रॅका वयल्यान वता. अरे कोंकण रेल्वेच्या ट्रॅका वयल्यान पॅसेंजर ट्रेनी वता, तुमच्या ट्रॅका वयल्यान जर पॅसेंजर ट्रेनी आनी वचपाच्यो ना, डबल ट्रॅक कोणा खातीर तो? फक्त कोल व्हरपाक? आणि म्हणून सरकारान लोकांचे आयकून घेवचें. लेट द गव्हर्नमेंट बी सेन्सिटिव्ह टू द पीपल्स पेन्स, पीपल्स एगेनी, अँड टेक ए डिसिजन टू स्क्रॅप ऑल दीज 3 प्रोजेक्ट्स. तातूंत भितर 50-60 हजार झाडां मारपाचे एका वटेन सगळ्यांक नुकसान आहे. म्हणजे हे सरकार बारीक लोकांचे बारीक लोकांचे पडून वचून जाय सर. आणि म्हणून म्हाका दिसता आयचो दीस हो अत्यंत म्हत्वाचो दीस. शेतकऱ्यांनी आपली सगळी ऑल ओव्हर इंडिया शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखयल्ली आसा. शेतकरी रस्त्यार आयिल्ले आसात आणि म्हाका दिसता हातूंतल्यान सरकार कितें तरी धडो शिकतलें आणि जाता तितले बेगीन हे 3 कायदे जे केल्या ते रिपील करतले. आमचो डिमांड आसा की आमी आमच्या पक्षान सुद्दां सिग्नेचर कॅम्पेन केल्या. आमी गोंयांतूच म्हाका दिसता जवळ जवळ 20-25 हजार 35,000 सिग्नेचर्स कलेक्ट केल्या. ते सिग्नेचर्स आमी दिल्लीक सबमीट करतले. सगळे सिग्नेचर्स एक प्लॅन आशिल्लो की 2 कोटी सिग्नेचर राष्ट्रपतीक सबमीट करपाचो. तातूंत गोंयच्या शेतकऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन आसा. हांव परत एकदां तुमी सगळे आज हांगा आयले तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता की शेतकऱ्यांक सपोर्ट हो अत्यंत गरजेचो. तो दाखोवपा खातीर तुमी सगळे आयले. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.